in the standard 7 science, chapter number 3, properties of natural resource. In this chapter we learn about the properties of the air, properties of water, then properties of the soil. Today we are revise the properties of the soil. This topic we are now revising here. You know, soil is a very important for the life of the all organisms. It is a natural resources in nature. Soil has a various colors. It is an important property of the soil, such as black, red, copper, yellow, gray. These are the color, different colors. It is actually classification depends on that color. There are some properties of the soil also. Properties of the soil such as the fertility, drainage of the water, and capacity to hold water become the clear from its color. Color of the soil depends on texture and its organic ingredients, as well as the chemical ingredients like iron or lime. आपण मातीच्या गुणधर्माविषयी अभ्यासणार आहोत आणि मातीचा गुणधर्म तुम्ही मागील व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. त्यामध्ये मी संपूर्णपणे माहिती तुमच्या समोर दिलेली आहे, पण आज आपण पुन्हा त्याची उजळणी करून घेत आहोत. तर काही मुलांनी त्याच्यावरचे नोट्स लिहिलेले आहेत. काहींच्या आकृतीबाबत सुद्धा आपण इथे चर्चा करणार आहोत. तर आज आपण मातीचे गुणधर्म म्हणजे काय, माती ही अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे आणि नैसर्गिक साधन संपत्ती आहे. मातीमुळे जीवन म्हणजे प्रत्येक सजीवाचं जीवन हे अवलंबून आहे. मातीला वेगवेगळे रंग असतात. काळा रंग, लाल रंग, तांबूस रंग, पिवळा रंग असतो आणि करडा रंग असतो, ग्रेश. या चारही रंग बरोबरच त्याच्यामध्ये आणखी एक गुणधर्म असतो, तो म्हणजे त्याच्यामधली सुपीकता, फर्टिलिटी आपण ज्याला म्हणतो. सुपीकता म्हणजे त्यामध्ये मातीमध्ये ज्या माती चांगलं पीक येतं तिला सुपीक माती असं म्हणत असतो. दुसरा एक चांगला गुणधर्म त्याच्यामधून पाणी वाहून जाणे मातीमधून. हा चांगला आहे की वाईट हा भाग नाही आहे, मात्र तो गुणधर्मसुद्धा उपयोगाचा असतो, ड्रेनेज ऑफ द वॉटर. दुसरा आहे कॅपॅसिटी टू होल्ड वॉटर, म्हणजे माती पाणी धरून ठेवते. आता ह्या तीनही गोष्टी आपल्याला अत्यंत सजीवासाठी महत्त्वाच्या आहेत. फर्टिलिटी, त्याची जी सुपीकता, ड्रेनेज ऑफ द वॉटर, त्याच्यामध्ये वाळूमधून पाणी वाहून जात असतं. त्यानंतर माती पाणी धरून ठेवत असेल तर ते पिकांसाठी, वनस्पतींसाठी मुळांमधून पाणी जाऊन ते जगू शकतात. याचबरोबर त्याच्यामध्ये काही सेंद्रिय पदार्थसुद्धा आढळून येतात, काही रासायनिक पदार्थसुद्धा आहेत, आयर्न आणि लाईम या स्वरूपाचे. तर यामध्ये आपल्याला एक प्रयोगसुद्धा दिलेला आहे. In this experiment, there are the three cylinders. Three cylinders are used, and various type of the soils make the solution of that soil and pour into that funnel where we keep the glass funnels and the filter paper, and the mixture of that soil and the water pour in that on that filter paper. Then after some time there is the cylinders are filled with the water. That is this experiment shows the drainage of the water and capacity to hold the water.
कॅपॅसिटी म्हणजे पाणी धरून ठेवण्याची क्षमता आणि पाणी वाहून जाण्याची क्षमता पाहण्यासाठी हा प्रयोग अत्यंत उपयुक्त आहे. या प्रयोगामध्ये ABC असे 3 सिलेंडर ठेवलेले आहेत. त्या तिन्ही सिलेंडर्समधून आपल्याला पाणी धरून ठेवणं, पाणी वाहून जाणे आणि त्याच्यात दिसून येतं. तर Cमध्ये अत्यंत पाणी, कारण त्याच्यामध्ये क्लेची आपण भरलेलं होतं, क्लेने म्हणजे तिथं चिकण माती असते ती त्याच्यात भरलेली होती. त्यानंतर थोडी जाडसर माती Bमध्ये भरलेली होती आणि Aमध्ये पूर्ण सॉईल भरलेली होती. त्यामुळे पाणी बघा Aमध्ये जास्त आहे आणि Cमध्ये कमी आहे. तर मुलांनी आकृती काढताना या पाण्याचा विचार करायचा आहे या प्रयोगामध्ये. तर त्यांच्या वहीमध्ये सुद्धा ते प्रयोग आणि ती आकृती लिहा. परीक्षेला सुद्धा येऊ शकतं किंवा तुमच्या विज्ञानाच्या प्रयोग वहीमध्ये सुद्धा हे असेल. Soil's texture is the main thing. The texture of the soil is determined by the proportion of the particles of the various size in it. मातीचा जो पोत आहे, मातीचा पोत म्हणजे त्याच्या जाडसर पार्टिकल्स म्हणजे त्याचे कण जे आहे मातीचे कणांवरून तो ठरवला जात असतो. जसं आपण एखादा कापडाला हात लावल्यानंतर ते एखादं मऊसर लागत असतं, जाडसर कापड लागत असतं, तसं मातीला हातात घेऊन आपण चिकण माती, थोडी जाडसर माती आणि आणखी वाळू याचे प्रत्येकाचे फील्स आपल्याला वेगवेगळे वाटतात. तर इथे 3 प्रकार आहेत, सँडी सॉईल आणि सिल्ट ऑइल आणि क्ले ऑइल. सँडीमध्ये काय असतं, इट इज अ प्लॉवेबल म्हणजे काय, याच्यामधून नांगरणी करता येऊ शकते. द प्रपोर्शन ऑफ द सँड, द लार्ज पार्टिकल असल्यामुळे त्याच्यामधून नांगर सहज फिरू शकतो. यामध्ये अजून दुसरा गुणधर्म, तुम्ही फरक लिहा जेव्हा लिहिणार परीक्षेला, तर तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की सँडी सॉईलमधून आपल्याला ऑइल बोललं जातं माझ्याकडून, सँडी सॉईलमधून मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जे आहे ते वाहू जाऊ शकतं रॅपिडली थ्रू द सँडी सॉईल. इट इज लेस फर्टाईल. ही सुपीक नसते. लेस फर्टाईल म्हणजे इथे शब्द आपण फरक लिहामध्ये तुम्ही लिहू शकतात. मी आता त्या दृष्टीनेच ही उजळणी घेतोय तुम्हाला की परीक्षेमध्ये कसं लिहायचं. याच्यामध्ये एक मिनरल आढळून येतं वाळूमध्ये, सिलिकॉन डायऑक्साईड, त्याला क्वार्ट्ज असं म्हणतात. एक मिनरल असतं ते आढळून येतं. दिस पार्टिकल्स डू नॉट डिझॉल्व इन वॉटर. या सिलिकॉन डायऑक्साईड बघा, कधी कधी वाळूमध्ये असे पारदर्शक खडे तुम्हाला सापडतात, तेच सिलिकॉन डायऑक्साईड आहेत आणि त्याचे ते विरघळलेले नसल्यामुळे ते तसे असतात. सिल्ट ऑइल जे आहे, सिल्ट ऑइल म्हणजे आपण सिल्ट सॉईल, पार्टिकल ऑफ द सिल्ट सॉईल आर द मीडियम साईज. इज नॉट प्लॉवेबल म्हणजे ती नांगरणी करण्याजोगं त्या सँडी ऑइलपेक्षा ती थोडी जड जात असते. हाऊएव्हर इट इज अ मच मोर प्लॉवेबल दॅन क्ले सॉईल. क्ले सॉईलपेक्षा ती सहज तिथे होऊ शकतं. म्हणजे क्लेमधून नांगरणी करण्यास कठीण जात असतं. नांगरणी होऊ शकतं पण मात्र ते बैलांना ओढण्यासाठी त्याच्यात म्हणजे याच्यामध्ये सुद्धा ती फर्टिलिटीचा विचार केलेला आहे, म्हणून नांगरणी शब्द वापरतात. द सॉईल कंटेन्स द लार्ज प्रपोर्शन ऑफ द ऑर्गॅनिक मटेरियल. त्याच्यामध्ये म्हणून त्याचा रंग तांबडा आहे, तांबूस आहे. इट इज कॅपॅसिटी टू सप्लाय न्यूट्रियंट्स मच ग्रेटर. त्याच्यामधून न्यूट्रियंट्स म्हणजे जे पोषक द्रव्य जे आहेत ती मोठ्या प्रमाणात दिली जात असतात. सिल्ट सॉईल इज कॉल्ड ॲज अ सेडिमेंटरी सॉईल. त्याला दुसरं नाव आहे सेडिमेंटरी सॉईल. सेडिमेंटरी सॉईल म्हणजे स्तरित खडकांचे त्याच्यातला नाव त्याच्यानुसार त्याचा पडलेलं, त्या खडकांपासून ती तयार होत असते. क्ले सॉईल बघा तुम्ही, कधी कधी अत्यंत चिकण माती त्याला म्हणतात मराठीमध्ये. फील स्मूथ टू टच. क्ले सॉईल हॅज अ हायर वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. म्हणून शेतामध्ये थोडंसं चिकण मातीची आवश्यकता आपल्याला असते, कारण त्याच्यातून आपल्याला फर्टिलिटी हा गुणधर्म अभ्यासता येतो. नेक्स्ट टॉपिक, सॉईल स्ट्रक्चर. सॉईल स्ट्रक्चरचे 4 प्रकार आहेत, ते बघा आकृतीमध्ये दिसतं. त्याचा इम्पॉर्टन्स पण आपण जाणून घेऊ. इट्स डिपेंड अपॉन द डिफरंट शेप्स ऑफ द पार्टिकलच्या आकारावर. 4 प्रकार आहेत. एक बघा स्तरित दिसतं, तुम्ही कधी कधी अशी जमीन पाहिली असेल, त्याच्यामध्ये एक 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 चपाती कशी एकमेकावर रचल्यानंतर दिसतं तशा प्रकारचं. दुसरं आहे ग्रॅन्युअल्स, खड्यांची असते, बारीक कणांपासून बनलेली असते. तिसरं जे आपल्याला दिसलेलं आहे कॉलमनार म्हणजे स्तंभाकृती, त्याच्यामध्ये खडे तुम्हाला दिसतील काही मातीचे, ते आपण बघतो जमिनीमध्ये खोदताना, फरणीच्या वेळेस आपण बघतो. काही ठिकाणी तुम्हाला त्याचे ब्लॉक शेप दिसणार तुम्हाला. ब्लॉक म्हणजे एक जसे मोठमोठे गट आहेत तसे त्याचे
बॉक्स सारखे आपल्याला तडे पडल्यानंतर दिसतात बघा जमिनीमध्ये, तर तुम्हाला त्याचे चित्र पण त्याच्यात दिसता येतील. तर सगळ्यात महत्त्वाचं याचा इम्पॉर्टन्स आहे गुड सॉईलचं, की रूट्स गेट्स अ सफिशियंट सप्लाय ऑफ ऑक्सिजन. कोणताही स्ट्रक्चर असू द्या, पण ज्याच्यातून ऑक्सिजन हे स्थिर राहू शकतं ते महत्त्वाचं आहे. वॉटर ड्रेनेज इज अ गुड, देअर फॉर द रूट्स ऑफ द प्लांट ग्रोज वेल. त्याच्यामधून चांगल्या प्रकारे तो डेव्हलप होऊ शकतो जर त्याच्यातून ड्रेनेज होणं हे महत्त्वाचं गुणधर्म लक्षात घ्या. आता आपण पाहूया युजेस ऑफ द सॉईल. 3 युजेस इथे दिलेले आहेत पुस्तकामध्ये: प्लांट कॉन्झर्वेशन, वॉटर कॉन्झर्वेशन, प्लास्टिसिटी. आता प्लांट कॉन्झर्वेशन महत्त्वाचं आहे, हेल्प्स टू ग्रो प्लांट. वॉटर कॉन्झर्वेशन, सॉईल होल्ड्स वॉटर ॲज अ रिझल्ट बाय मीन्स द बंड्स अँड लेक्स वी कॅन गेट द वॉटर फॉर यूज थ्रू आउट द इयर. प्लास्टिसिटी म्हणजे काय, त्याला एक पाहिजे तसा आकार देता येणे. द सॉईल कॅन बी गिवन any required shape. This property of the soil is called plasticity. Because of its plasticity, we can use it to make articles of the variety shapes. वेगवेगळ्या प्रकारचे आकार तुम्हाला दिसतील. काय अर्थन पॉट असतात. अर्थन म्हणजे काय, मातीची भांडी. अर्थन लॅम्प, काही आता लाईटसुद्धा मिळतात बघा. काय मूर्त्या आहेत, आयडॉल्स म्हणतात त्यांना. ब्रिक्स, विटा आहेत. ह्या सगळ्या आर्टिकल्स ह्या मातीपासून बनतात. आणि प्लास्टिसिटीचा अर्थ की त्याच्यातले लवचिकता जी आहे मातीमध्ये ती त्याच्यात दिसून येते. त्यानंतर सम युजफुल टाईप्स बघा, 4 प्रकारचे दिलेले आहेत. चायना क्ले दिलेला आहे, शाडू सॉईल दिलेले, त्यानंतर टेराकोटा सॉईल दिलेली आहे, मुलतानी दिलेली आहे. तर यांचा तुम्ही चित्रानुसार किंवा तुम्ही अजून यूट्यूबवर जाऊन सुद्धा तुम्ही चायना क्लेचे किओलिनाईट नावाचा एक प्रकार असतो जो चायनामध्ये ही माती जास्त आढळून येते. तर आपण बाथरूमच्या टाईल्स, टँक्स, लॅबोरेटरीचे ॲपरेटस असे आपण बनवत असतो. त्याच्या बरण्या पण बनवतात आणि त्यासुद्धा आपण घरामध्ये वापरतो. फोटोमध्ये दिलेल्या आहेत ब्राऊन रंगाच्या, तुम्ही त्या व्हिडिओत पण जाऊन पाहू शकतात. शाडूच्या मातीच्या मूर्त्या पाहिल्या असतील, व्हाईट कलर असतं. टेराकोटा सॉईल, लालसर रंगाची एक डेकोरेटिव्ह आर्टिकल्स आपण बघतो, काही भांडी रस्त्यावर बघा विकताना दिसतात टेराकोटाचे. मुलतानी सॉईल ही कॉस्मेटिक्समध्ये लावतात, चेहऱ्यामध्ये ते लावण्याचा एक प्रघात आहे, तर तो लावत असतात आणि ते वापरत पण असतात. सॉईल टेस्टिंग हा पार्ट म्हणजे काय, तर सॉईल टेस्टिंग म्हणजे मातीचं परीक्षण करण्याची आवश्यकता असते. देर इज अ व्हेरियस इन्ग्रेडियंट्स इन द सॉईल, दॅट इज देर इज अ सम डिफिशियन्सी ऑफ द इन्ग्रेडियंट्स अँड डिसाइड टू मेजर्स what measures should taken to remove the deficiency. डिफिशियन्सी म्हणजे काय, अभाव. एखाद्या घटकाचा अभाव मातीमध्ये आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी शेतकरी काय करत असतो, त्या मातीचं परीक्षण करत असतो आणि त्या मातीमध्ये मग कोणतं त्याच्यामध्ये नेमकं खतं टाकावीत की ज्याने त्याच्यातली फर्टिलिटी वाढेल. तर हे करण्यासाठी मातीचं परीक्षण हे आवश्यक असतं आणि हेच परीक्षण हे एक डॅनिश सायंटिस्ट होते सोरेनसेन यांनी एक पद्धत शोधून काढली, त्याला pH असं म्हणतात. pH म्हणजे काय, ज्याच्यामध्ये हायड्रोजनचे आयन किती आहेत मातीमध्ये किंवा कोणत्याही पदार्थामध्ये, तर ते शोधून काढण्यासाठी ही पद्धत वापरण्यात येते. त्याची एक पट्टी दिलेली आहे, त्याच्यामध्ये ॲसिडिक, न्यूट्रल आणि अल्कलाईन असे 3 गट पाडलेले आहेत. हे पहा, त्याच्यामध्ये लेस दॅन 6.5 असेल तर ती ॲसिडिक सॉईल म्हणजे त्याच्यामध्ये आम्ल जास्त आहे. न्यूट्रल म्हणजे 6.5 to 7.5 म्हणजे ती न्यूट्रल सॉईल आहे. म्हणजे ही सॉईलमध्ये सुपीकता जास्त असू शकते, म्हणजे त्याच्यात सर्व प्रकारचे इन्ग्रेडियंट्स आहेत. अल्कलाईन सॉईल ज्याच्यामध्ये खारटपणा असू शकतो. अल्कलाईन म्हणजे काय, त्याच्यातला जो आम्लारिता म्हणतो तो गुणधर्म त्याच्यात आहे. त्याच्यामध्ये pH 7.5 पेक्षा जास्त असतो. तर ह्या 3ही प्रकारच्या मातीमध्ये न्यूट्रल सॉईल ही अत्यंत महत्त्वाची आणि ती मेंटेन करणं शेतकऱ्याचं काम आहे. याच्यासाठी शेतकऱ्यांनी सॉईलचं स्ट्रक्चर हे केमिकल फर्टिलायझर सतत वापरल्याने माती ही खराब होत असते. त्याच्यात एकच प्रकारचं पीक पण घ्यायचं नसतं. रोटेटेड इन ऑर्डर टू मेंटेन द फर्टिलिटी ऑफ द सॉईल. आणि त्यासाठी पिकाचं दर 6-6 महिन्यांनी आपण जेव्हा त्याच्यात रब्बी पीक आणि खरीप पीक असं का करतो, तर हे त्याच्यातली फर्टिलिटी टिकून राहण्यासाठी आणि त्याच्यात रासायनिक खतांचा वापर जास्त करायचा नसतो. त्याच्यामध्ये काही शेंगायुक्त पिकं लावायची असतात, त्या पिकांमधून काय करतात, त्याचं कल्टिवेशन केल्यामुळे रिस्टोर द फर्टिलिटी ऑफ द सॉईल हे अत्यंत महत्त्वाचा गुणधर्म आहे.
कॉजेस ऑफ डिमिनिश सॉईल फर्टिलिटी, तर pH जरा कमी असेल 6 ते किंवा 8पेक्षा जास्त झाला असेल तर ती सुद्धा त्याच्यामध्ये डिमिनिश होणे म्हणजे काय, ती सुपीकता कमी होत जाणे, त्याचं लो प्रपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर, नो प्रॉपर ड्रेनेज ऑफ द वॉटर, त्याच्यातून पाणी नीट झिरपतच नसेल, पावसाचं पाणी थांबत नसेल, ते वाहून जातं वरच्यावरती. रिपीटेड कल्टिवेशन ऑफ सेम ग्राम, एकाच प्रकारचं पीक परत परत लावणे. कंटिन्युअस यूज ऑफ द सलाईन वॉटर, कायम समुद्राचं खारट पाणी वापरणे किंवा आजूबाजूच्या विहिरीतलं खारट पाण्यामुळे सुद्धा जमिनीची सुपीकता जाते. एक्सेसिव्ह यूज ऑफ द केमिकल फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड, अतिरिक्त वापर करू नये, म्हणून त्याच्याने सुद्धा डिमिनिश होत असते. डिमिनिश होणे म्हणजे काय, कमकुवत होत जाणे. लक्षात ठेवा, वर्ल्ड सॉइल डे, जागतिक माती दिन आपण ज्याला म्हणूया, 5 डिसेंबरला असतो. आणि दॅट इज टू मेक द एफर्ट्स फॉर द कन्झर्वेशन ऑफ द सॉइल. म्हणून कॉन्झर्वेशन अत्यंत महत्त्वाचं आहे मातीचं, त्याचं संवर्धन केलं तरच आपण जगू शकतो. तर तुम्ही याचे मुद्दे लिहिलेले असतील तर परत वाचा, या पद्धतीने समजून घ्या. म्हणूनच तुम्हाला काही भाग मराठीतून समजून सांगितलेला आहे, काही गोष्टी आपल्याला वाचल्यानंतर पण समजतील, हे पुन्हा पुन्हा ऐका आणि मग लिहून घ्या. धन्यवाद.